एक्सक्यूज मी मॅडम. हाय. हाय. नाही कसं आहे ना, आमची खूप जवळची मैत्रीण हरवली आहे, कीर्ती सावेकर. नाही तुम्ही ओळखता का तिला? कुठे बघितलंय? नाही एकदम ना बिंदास असायची, सारखी बडबड, सिन्सिअर मुलांची ना वाट लावायची, वाट सारखी एकदम मजेत, एकदम एन्जॉय करत असायची. पण जेव्हापासून ना ती त्या विराज सरांच्या नादाला लागली ना, फार सिन्सिअर झाली हो. एकदम ना बदलून गेली. आता तो ओळख पण नाही दाखवत. तर कुठे भेटली तर सांगाल का आम्हाला? हे उगाच चिडवू नकोस मला. जी आत दाबलेली कीर्ती बाहेर काढली ना, तर मग बघ तुलाच कठीण होईल. माहितीये तुला चांगलं. अगं मग काढ की बाहेर, आम्ही त्याचीच तर वाट बघतोय. आणि कीर्ती, हे जी तू करते ना खूप बोरिंग आहे. ओके हो यार, मला पण वाटतंय सगळं सगळं असं बोर लाईफ झालंय. आपण किती मजा करायचो पहिले. बापरे, रोज मस्त बंक मारायचो, बाहेर हिंडायचो. मला परत परत मजा करायची. मस्त दंगा घालायचाय, मला राडा घालायचाय, पुन्हा टाइमपास करायचाय. चल आपण ना. अगं मग थांबवलंय कोणी? चल कॅन्टीनला जाऊया. येस, चल लगेच. नाही येऊ शकत ना यार मी. त्या डबल बॅटरीला वाटलं पाहिजे ना जाताना मला बघितलं कुठे तर, की आता ही मुलगी एकदम सिन्सिअरली काम वगैरे करते. त्यामुळे करावं लागतं रे. तुला नाही कळणार. बापरे, काय चालू आहेस ग तू? कधी वाटलं नव्हतं तू असं पण करत असशील. अरे यार, तुम्ही ना खऱ्या कीर्तीला अजून ओळखलंच नाहीयेत. बाळा, मी खूप काय करू शकते. हो हो, नाही नाही कळलं ते आता. ज्योतीची शंका बरोबर होती बहुतेक. हा तोच मुलगा असेल का? नक्की हाच असेल. म्हणूनच तर या दोघांचं हे सगळं सुरू आहे. यांचा बंदोबस्त करायलाच हवा. ज्योती, तू टेन्शन घेऊ नकोस. माझं तुझ्या बहिणीवर पूर्ण लक्ष आहे. काय चाललंय रे तिकडे? काय चाललंय? सर मी ते आम्ही ना गप्पा. सर मी 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 नावं लिहिलीत. मला जेवढी सुचली ती नावं लिहिलीत मी. आणि तू, तुला लेक्चर नाहीये? सर त्याचं ना ऍक्च्युली. कीर्ती, काय? नाही सर, ते लेक्चर ऑफ आहे ना माझा, मग म्हटलं असंच सहज. अच्छा, म्हणजे स्वतःचं लेक्चर नाहीये म्हणून दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं. अरे दुसरा कोणी असताना तर लायब्ररीमध्ये गेला असता, 4 नवीन गोष्टी शिकल्या असत्या त्यांनी. नाही नाही सर, म्हणजे मी. शट आत्ताच्या आत्ता लायब्ररीत जायचं. थोड्या वेळात येईन मी बघायला, तेव्हा तू तिकडेच असला पाहिजेस. कळलं? ओके सर. आणि कीर्ती, तू पण आता हा टाइमपास वगैरे करणं बंद कर. अभ्यासावर फोकस कर. हो सर. आय एम सॉरी सर. नाही नाही, सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाहीये. ठीक आहे, इट्स ओके. पण कोण आहे, कोण तो मुलगा? तो माझा मित्र होता सर. क्लासमेट आहे ना माझा. नाही, तो क्लासमेट आहे ते माहितीये. म्हणजे बरं जाऊ दे. तू या सगळ्यामध्ये आता वेळ वाया घालवू नकोस. तुझ्या घरच्यांनाही तुझी काळजी आहे. त्यांनीच मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. माझ्या घरच्यांनी? हो. नाही म्हणजे माझ्या घरच्या कोणी सांगितलं तुम्हाला? हे बघ, ते काय महत्वाचं नाहीये. तू एक काम कर, तू ती लिस्ट कंप्लीट कर आधी. हा, मला लवकरात लवकर लागेल ती. ओके? हा ओके सर, मी करते. धीरज सरांना नक्कीच आईने सांगितलं असणार आहे. आईला नक्की काय झालंय मला कळतच नाहीये. अशी काय वागते आई, आणि इतका का डाऊट घेते ही माझ्यावर? प्रीती मॅडम, कसं वाटतंय तुम्हाला? आपण पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला चाललोय. त्याचं काय कौतुक आहे? सॉरी, म्हणजे अहो, आपण लॉंग ड्राईव्हला चाललोय तर खूप छानच गोष्ट आहे, पण त्यापेक्षाही दुसऱ्या गोष्टीचं जास्त कौतुक वाटतंय मला. कुठल्या? तुमच्या कष्टाचं आणि प्रामाणिकपणाचं.
अहो किती कष्ट करता तुम्ही. म्हणजे आता सुद्धा सहज तुम्ही बोलू शकला असता की मी कामावर नाही जात किंवा आज सुट्टी घेतो, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही कामाला प्रायोरिटी दिलीत आणि मग बाकी गोष्टींना. खरंच ही गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. अहो हे सगळं बाबांकडून शिकलोय मी जे घडलोय ते सगळे बाबांचे संस्कार आहेत. दीपवर पण बाबांचे संस्कार असतील ना? म्हणजे अहो दीपला सुद्धा काम करायला आवडत असेल ना. मला आठवतंय त्या दिवशी सिल्कच्या साड्यांचा माल आला होता ना घरी, तेव्हा अहो किती सहज त्याने ती सिल्कची साडी आहे की नाही ओळखलं. खरंच त्यांना सुद्धा ना बाबांसारखंच आवडत असेल काम करायला. त्याशिवाय थोडी त्यांनी असं पटकन ओळखलं असेल नाही का? खरं तुमचं. दीप ना खूप इंटरेस्ट घेऊन काम करत असतो दुकानाचं. त्याच्या हाताला जर एखाद्या कपड्याचा स्पर्श झाला ना तर तो डोळे झाकून ओळखू शकतो हा ते कुठलं कापड आहे ते. तो झोकून देऊन काम करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे बाबांना त्याचं कामात ढवळाढवळ करणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याच्या मनात जरी असलं ना दुकानात येणं तरी तो येऊ शकत नाही. हां पण बाबा जेव्हा कधी बाहेर गेले असतील किंवा घरीच असतील तेव्हा मात्र तो नक्की येत असतो. मग आज येणार आहे की नाही तो? नाही मला नाही वाटत. तुम्हाला वाटत नाहीये कारण तुम्ही त्याच्याशी बोललाच नाही आहात. तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन करा आणि बोला. म्हणजे आता बाबा दुकानात जातील ना, मग ते गोडाऊनवर तर येणार नाहीत. मग काहीच प्रॉब्लेम नाहीये, तो येऊ शकतो है ना. करा तुम्ही कॉल. नाही खरंय तुमचं पण बेण काही नाही. आता बिचारा दीप, म्हणजे बघा ना त्याला इतकं काम करायला आवडतं आणि त्याची जर इच्छा असेल काम करायची तर एक मोठा भाऊ म्हणून त्याची इच्छा पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी. कळलं? करा बघू तुम्ही त्याला फोन. आता तो जर आला, त्याने थोडंसं काम केलं तर त्याला सुद्धा रमल्यासारखं होईल ना. आणि तुमच्याबरोबर इथे गोडाऊनवर काम केल्यावर त्याला सुद्धा छानच वाटेल की नाही. मग करा ना तुम्ही कॉल, बोलवा ना त्याला. किती चांगला विचार करतो तुम्ही. आय एम इम्प्रेस्ड. नाही त्यापेक्षा तुम्हीच कॉल करा ना त्याला. मी हां आता तसंही मी गाडी चालवतो ना आणि तुम्ही कॉल केला म्हटल्यावर दीप जरा पटकन येईल आणि त्याला बरं वाटेल. मी कुठे तो फोन करणार. घ्या माझा फोन घ्या आणि करा तुम्ही. करा. काय झालं? अहो लावा ना फोन. हो लाव. लावा. नाही कळलं मला. बाबा जर दुकानात असतील तर ते तुझ्याकडून पैसे घेणार नाही. आपण एक काम एक मिनिट तू बोलत बस रे, मला निघू दे. हा दादा बोल. दादा नाही, वहिनी बोलते. वहिनी वहिनी काय झालं बोला ना. काही नाही, स्वराजच फोन करणार होते पण ते म्हणाले की तूच कर म्हणून मग मी फोन केला. मी आणि स्वराज गोडाऊनला निघालोय. हे म्हणत होते की आज नवीन माल येणार आहेत तर तुला जमेल का यायला? ये ना, म्हणजे तुझी मदत होईल ना म्हणून म्हटलं. आणि काळजी करू नको, बाबा घरीच आहेत. ठीक आहे हरकत नाही, मी आलोच. काय म्हणाला? येतो म्हणाला. मग म्हटलं होतं की नाही तुम्ही कॉल करा. शिकार जाळ्यात अडकली, ये दीप ये, सावकाश ये. हे तुझं या गोडाऊन मध्ये शेवटचं येणं असेल. परत तू कुठेच कधीच येऊ शकणार नाहीस.